मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण आज शिवसेना गुटने रेफर टू बुलढाणा रुग्णालय असे केले आहे। रुग्णालयातील गैरसोयी आणि चुकीच्या रेफरन्समुळे गजानन ठोसर यांनी 8 दिवसात सुधारणा न झाल्यास ताला ठोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। रुग्ण, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहाराविरोधात आंदोलनात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती। मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा खूपच अपुरी असल्याने आणि अनेक वेळा रुग्णांना बुलढाण्याला रेफर करण्यात आल्यामुळे आज शिवसेना गुटने रुग्णालयाचे नामकरण रेफर टू बुलढाणा रुग्णालय असे केले आहे। विशेषज्ञ डिलिव्हरी रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नसणे, रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांशी संपर्क साधला तरी वेळेत उपचार न मिळणे ही मुख्य समस्या आहे। शिवसेना उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर 8 दिवसात रुग्णालयाची परिस्थिती न सुधारल्यास तोडफोड करून ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। त्याचबरोबर रुग्णालयात रक्तपेढी, सोनोग्राफी तज्ञांची नियुक्ती, मशिनरी दुरुस्त आणि डॉक्टरांची नियमित उपस्थिती यासह अनेक मागण्याही करण्यात आल्या आहेत। या नामकरण आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मलकापूर उपजिल्हा रुग्णालय हे रेफर टू बुलढाणा बनले असून इथे कोणताही डॉक्टर उपस्थित राहत नाही। उपस्थित राहत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही। रुग्णालय अधीक्षक डॉक्टर उंबरकर आहे, हे बुलढाण्याहून येणं जाणं करतात, तिथून ते वाट ठेवू शकत नाही। येथील कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि मनमानी चालू आहे। सामान्य नागरिकांशी आलेल्या रुग्णाशी ते अरेरावीची भाषा करतात आणि रेफर टू बुलढाणा पाठवून देतात। पाठवून दिल्यावर त्या गाडीच्या सोबत एकही कोणी डॉक्टरही जात नाही, कोणी जात नाही। मधात डिलिव्हरी झाली म्हणजे त्या पेशंटच्या जीवाची धोका होतो। असाच प्रकार शनिवारी रात्री घडला आहे। मुस्लिम समुदायाची एक व्यक्ती डिलिव्हरीसाठी आली होती। डिलिव्हरीसाठी आली असताना 9 वाजता तिला दवाखान्यात भरती करण्यात आलं। दवाखान्यात एकही स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नव्हता। मी स्वतः 11 वाजता इथं आलो। डॉक्टर उंबरकर यांना फोन लावला। डॉक्टर उंबरकर रुग्णालयात तपासणीसाठी डॉक्टर येऊन राहिले। तो आला तर नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आला। आता मला सांगा, नेत्ररोग तज्ञ आला म्हणजे गुडघ्याला लागलं आणि डोक्याला पट्टी बांधायचा हा दुसरा एक प्रकार आहे। म्हणजे तो नेत्ररोग तज्ञ स्त्रीरोगची डिलिव्हरी करणार आहे का? त्यांनी लगेच रेफर टू बुलढाणा असं पत्र लिहून दिलं आणि बच्च्याची जान म्हणजे बच्चे की जान जो आहे वो खतरे में है, हिंदीमध्ये सांगितलं की बाळाचा जीव जो आहे तो धोक्यात आहे, तुम्ही बुलढाणा सुद्धा पोहोचू शकत नाही। आणि मग त्या बाईला आम्ही घाबरलो। आम्ही त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी दवाखान्यात घेऊन गेलो। दवाखान्यात तिथं 40,000 रुपये डॉक्टरांनी सांगितले। 40,000ची तिची व्यवस्था नव्हती। एक अक्रम खान म्हणून आहे, त्यांनी 30,000 रुपये पॅकेजमध्ये ते ठरवलं। पॅकेजमध्ये ठरवून तिची BP नॉर्मल करण्यात आली। नंतर सिजर करून तिला मुलगा झाला। आता आई आणि बाळाची तब्येत व्यवस्थित आहे, पण या डॉक्टर लोकांची ही मनमानी झालेली आहे। आम्ही आता 8 दिवसाचा अल्टिमेटम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिलेला आहे। 8 दिवसात जर यांची ही परिस्थिती सुधारली नाही तर 8 दिवसांनी आम्ही या दवाखान्याची तोडफोड करणार आहे। होणारा परिणामात शिवसेना जबाबदार राहणार नाही, हे आम्ही यांना निश्चित सांगितलेलं आहे। डॉक्टरांचं म्हणणं आहे की आमच्या इथं 5 डॉक्टर आहे, ते ऑन कॉल येतात। आम्ही ऑन कॉल केल्यावर त्यांना 1500 रुपये मानधन मिळते। मग आम्ही म्हटलं की शनिवारी कोणाला तुम्ही कॉल केले आणि जे कॉलवर हजरच राहत नसतील, एखाद्या डॉक्टरचा काही प्रॉब्लेम असेल, त्यांनी सांगितलं मिलिंद पाटीलकडे एक दुसरा डिलिव्हरी पेशंट आलेला होता नॉर्मलचा, म्हणून मिलिंद पाटील आले नाही। मग बाकीचे 4 डॉक्टर जे आहे ते 4 डॉक्टर काय आले नाही, फक्त ते मानधनच घेतात काय फक्त, आणि जनतेचा त्यांना काही स्वैरसूतक नाही काय। इथल्या कर्मचाऱ्यांशी बी खाजगी डॉक्टरांचे लागे बांधे झालेले आहे। इथून यांनी पाठवलं म्हणजे यांना यांचं कमिशन मिळून जाते, असा माझा स्पष्ट आरोप आहे। त्यांनी डिटेल सांगितलं नाही। त्यांना आम्ही सांगितलं जे डॉक्टर आहे त्यांची लिस्ट आणि त्यांचा मोबाईल नंबर बोर्ड तिथे लावा, जेणेकरून जे पेशंट येतील ज्यांना सुविधा भेटत नाही ते स्वतः त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील। आता हेच बघायचं आहे की डॉक्टर तिथे लिस्ट आणि बोर्डावर त्यांचा मोबाईल नंबर लावते की नाही। 5 डॉक्टर त्या दिवशी ऑन कॉल होते असं त्यांचं म्हणणं आहे। मी त्यांचं आता माहिती मागितलेली आहे आणि त्या 5 डॉक्टरांची तक्रार आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करणार आहे। जसं आम्ही आज इथं आंदोलन केलं तसं आम्ही जिल्हा शल्यचिकित्सकांना सुद्धा जाऊन भेटणार आहे। इथला कारभार, त्यांचा हा चव्हाट्यावरचा कारभार हा त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे। 5 डॉक्टर जर ऑन कॉल होते, मग एक आला नाही तर 4 यायला पाहिजे होते। त्या 4ला कॉल केले का तुम्ही, त्याचं आम्हाला लेखी माहिती द्या। आणि असे जर डॉक्टर ऑन कॉल येत नसतील तर त्यांना 1500 रुपये बी मानधन देऊन त्यांना कशाला जनतेचे पैसे त्यांना देत आहे। दुसरे डॉक्टर यायला तयार असतील, त्या दुसऱ्या डॉक्टरांना हे करा, अशी आमची आता मागणी आहे। रुग्णालयात शहराची लोकसंख्या 1 ते 1.5 लाख असून इथं जे डिलिव्हरी पेशंट, नंतर अपघातग्रस्त पेशंट वगैरे बरेचसे पेशंट येतात। या पेशंट लोकांना रक्ताची आवश्यकता लागते। या रुग्णालयात रक्तपेढी नाही आहे। रक्तपेढी खाजगी दवाखाना आहे, खाजगी दवाखान्याचे, आणि इथले जे मोठे मोठे डॉक्टर आहे यांचे त्या खाजगी दवाखान्याशी आर्थिक संबंध आहेत। त्यामुळेच ते इथं या उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी होऊ देत नाही।
मी माननीय आमदार साहेब यांना सुद्धा विनंती करेल की त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन स्ट्रीट लाईट लावले. तुम्ही पहिले जुने स्ट्रीट लाईट होते त्याच्यावर 2 कोटी रुपये खर्च केलेत, पण तेच जर 2 कोटी इथं रक्तपेढी आणण्यासाठी खर्च केले असते तर पुन्हा जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. तसंही तर तुम्हाला डोक्यावर गेलंच आहे. 25 वर्ष होतेच तुम्ही डोक्यावर आमच्या, आताही घेतलेलं आहे. पण तुम्ही याच्यासाठी रक्तपेढीसाठी चैनसुख संचेती साहेबांनी बी हे करावी. आणि जर रक्तपेढी होत नसेल तर आम्ही जिल्हाभर याच्यासाठी बी आंदोलन करायच्या आम्ही शिवसेनेच्या वतीनं निश्चितच प्रयत्न करू. न्यूज एक्सप्रेस करिता बुलढाणावरून मोहम्मद अकील यांची बातमी.